डायरेक्ट उदाहरण सांगणं सोडण्यापेक्षा काय होतं ते बघूया आधी जरा. आकृती बघून करूया आपण जरा. ठीक आहे. आता बघा हे पहिला अपूर्णांक आहे 2/3. तर आपण कसा लिहिणार? आकृती इथं दाखवली तुम्हाला 2/3. 3 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं 1/6 म्हणजे 6 भागापैकी 1 भाग रंगवलेला मिळवायचा आहे. आता इथं तर भाग 6 नाही आहेत, मग 6 भाग कसे करणार या आकृतीचे? आपण काय करूया, याचे 6 भाग कसे करणार? 3 भागाचे 6 भाग कसे करणार आपण? आता प्रत्येक भागाचा 2-2 भाग तयार करून घेऊ. झाले की नाही 6 भाग तयार, बरोबर की नाही? मग आता रंगवलेला भाग किती दिसतोय? 4 भाग रंगवलेले दिसत आहेत. हे बघा 1 2 3 4. किती भाग होते टोटल? 6 भाग आहेत. त्यापैकी 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच हा जो अपूर्णांक होता 2/3 त्याचे 6 भाग जर केले तो काय बनला आहे? आता 4/6 बनला आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे? 1 भाग मिळवायचा आहे. 1/6 हा 1 भाग समजा आपला हा रंगवलेला आहे. आपण त्याच्यात काय मिळवायचा? 1/6. ठीक आहे. मग 1/6 आता हे कसं पण रंगवलेले भाग. आता बघा समच्छेद अपूर्णांक तयार झाले. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतो आपण? छेद जसाचा तसा लिहितो आणि अंशांची बेरीज करतो. 4 + 1 ची काय करणार? बेरीज. मग काय उत्तर निघेल? 4 आणि 1 5 आणि छेदाला जसाचा तसा 6, बरोबर. 5/6. हे बघा उत्तर दिसतंय की नाही? 5/5 भाग रंगवलेले दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 भागापैकी 5 भाग रंगवलेले. हे झालं उत्तर. आता हे आकृती न काढता आपण कसं सोडवू शकत होतो आपण? बघा बरं इकडं. आता बघा अपूर्णांक होता 2/3 अधिक 1/6. आता बघा सममूल्य अपूर्णांक कसं तयार करायचे ते, समच्छेद अपूर्णांक कसे तयार करायचे ते आपण शिकलो आहे. आता दोघांमध्ये मोठा कोण आहे? 6. मग 6 3च्या पाड्यात 6 येतो का? हो, बरोबर की नाही? मग आपण गुणिले काय करू? याला 2 म्हणजे तो 6 बनेल. मग याला गुणिले 2 केलं तर अंशाला पण 2 ने गुणायचं. ठीक आहे. मग हा पहिला अपूर्णांक बदलून काय झाला बघा बरं. 2 दुणे किती झाले? हे 4 आणि हे छेदाला काय झालं? 6, बरोबर. आणि दुसरा अपूर्णांक बदलायची गरज नाही कारण की त्याचा ऑलरेडी छेद 6 आहे, बरोबर की नाही? झाला की नाही सममूल्य अपूर्णांक 4/6 जसा इथं तयार झाला हा बघा, बरोबर की नाही? मग छेद सारखे आहेत. मग छेद सारखे असताना बेरीज कशी करतो आपण? छेद जसा तसा खाली लिहायचा आणि अंशांची काय करायची? बेरीज. 4 + 1 किती झाले मग? 5/6. तेच उत्तर येते दोघी ठिकाणी. आणि आकृतीत पण तुम्हाला नीट बघितलं तर तेवढेच भाग रंगवलेले दिसत आहेत. ठीक आहे. चला मग आता आकृती न बघता पण आपण समच्छेद अपूर्णांक कसे तयार करू शकतो ते बघू. ठीक आहे. हे उदाहरण देतो मी डायरेक्ट. आता पहिला उदाहरण प्रॉब्लेम सेट 22चं पहिलं उदाहरण बघू. ठीक आहे. बघा इथं छेद किती आहे? 8 आणि इथं आहे 4. मग 8 आणि 4ला काय करायचं? मोठा कोण आहे? 8. मग 4च्या पटीत आहे का? हो आहे. 4 दुणे 8 होतात. मग आपण काय करूया? 8च छेद करू. मग याला कसं बनवणार? 8 4 दुणे 8. काय करूया? 2 2 ने गुणू. ठीक आहे. मग किती बनेल बघा? 1/8 जसं तसा खाली लिहायचं. 1/8 प्लस आता 3 दुणे किती झाले? 6 आणि 4 दुणे किती झाले? 8. दोघांचे छेद 8 झाले. मग दोघांचे छेद 8 झाले म्हणजे हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आपण कशी करतो? छेदाला 8 जसं तसा लिहायचा आणि अंशांची काय करायची? बेरीज. किती उत्तर आलं बरं? 7/8. समजलं? पुढचं बघा उदाहरण. आता इथं 21 आहे आणि इथं 7 आहे. मग 21 मोठा आहे. 21चा पाडा बनवू. मग 7च्या पटीत 21 येतो का? येतो. मग आपण 7 त्रिक 21 होतो ना. मग 3 ने गुणू. म्हणजेच काय होतील बरं? हा पण 21 होईल आणि हा पण 21 होईल, बरोबर की नाही? बघा मग पहिला अपूर्णांक जसा तसा लिहायचा का? त्याचा छेद 21 आहे, तो बदलायची गरज नाही. दुसऱ्या अपूर्णांकाचा आपण काय बनवूया? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. काय बनला? 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 21, बरोबर की नाही? आता हे 21 झाले, बरोबर की नाही? मग कसं बनवायचं? बेरीज कशी करायची? छेदाचा जसा छेद लिहून टाका आणि अंशांची काय करायची? बेरीज. 2 + 9 किती झाले मग? 11/21. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. आता हा छेद आहे 5, हा 3 आहे. कसं बनणार? 5चा पाडा बनवू. 5 1 5. 3च्या पाड्यात 5 येतो का? नाही. इथं साईडला लिहितो मी. ठीक आहे. 5 1 5. मग 10 5 2 10. 3च्या पाड्यात 10 पण येत नाही. 5 त्रिक 15. येस. 3च्या पाड्यात 15 येतो. मग आपण काय करूया? दोघांचे छेद किती बनवायचे आपल्याला? 15. याला 15 कसा बनवणार? गुणिले 3 करावं लागेल.
मग याला पण 3ने गुणावं लागेल, बरोबर की नाही. किती झाले तो 2×6 = 15 झाला पहिला अपूर्णांक. प्लस आता हा दुसरा पण 15 करायचा आहे, गुणिले काय करावं लागेल 3×5 15 होतं ना. मग दोघांना आपण अंशाला आणि छेदाला 5×5ने गुणायचं. 5×1 5 आणि 3×5 15. ठीक आहे. आता बघा कसं करणार, छेद सारखे झाले की नाही, मग तो जसं तसा खाली लिहून टाका. छेदाची बेरीज करायची नाही, अंशांची फक्त बेरीज करायची. 6 + 5. ठीक आहे. मग किती झाले 6×5 11/15. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. आता आहे हा 7 आहे आणि हा 2 आहे. मग आपण 7चा पाढा बनवू. 7×1 7, 2च्या पाड्यात 7 येत नाही, मग 7चा पाढा वाढवायचा. 7×1 7, 7×2 14. 14 येतो ना दोघांच्या पटीत, मग 14 बनवू. दोघांचे छेद 14. मग 7ला 14 कसं बनवणार, गुणिले 2 करावं लागेल. मग याला पण तुम्ही गुणिले 2 करा. अंशाला आणि छेदाला 2 लिहून. काय अपूर्णांक बनला तो 2×4=14. ठीक आहे. प्लस दुसरा अपूर्णांक पण छेद 14 करायचा. कितीने गुणावं लागेल 2×7 ना. मग अंशाला आणि छेदाला कितीने गुणायचा 7ने. 7×1 7 आणि 2×7 14. आता हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. मग कसं उत्तर लिहिणार, छेदाला 14 जसंच्या तसा आणि अंशांची काय करायची बेरीज. किती झाले मग 7×4 11. किती झाले 7×4 11 छेद 14. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. आता 9 आणि 5. मग यांचा 9चा पाढा आपण साईडला लिहू जरा. 9×1 9. 5च्या पाड्यात 9 येत नाही. 9×2 18 नाही येत 5च्या पाड्यात. 9×3 27 नाही. 9×4 36 नाही. 9×5 45. दोघांच्या पटीत 45 येतोय, 5च्या पाड्यात पण येतो, बरोबर. आपण दोघांचे छेद किती करायचे आता इथं 45. मग याचा छेद 45 कसं करणार, गुणिले काय करावं लागेल 5. 9×5 45. अंशाला आणि छेदाला कितीने गुणायचं 5ने. मग सममूल्य अपूर्णांक काय तयार झाला याचा 15/45, बरोबर. प्लस आता याचा 45 कसं करणार 5×9. 5×9 45. अंशाला आणि छेदाला 9ने गुणा. कोणता अंक तयार झाला सममूल्य अपूर्णांक झाला 9×3 27/45. ठीक आहे. मग आता कसं करणार, समच्छेद अपूर्णांक तयार झाले ते जसेच्या तसे खाली लिहून टाका, बरोबर की नाही. आणि अंशांची काय करायची बेरीज. 15 + 27 किती झाली बेरीज दोघांची 15 आणि 27ची बेरीज झाली 42. किती झाली 42/45. ठीक आहे. आता हे उत्तर पण काढलं तरी बरोबर आहे, पण हे तुम्ही जर नीट बघितलं 4 आणि 2 6, 5 आणि 4 9. ओके. 3ने भाग जाते. दोघ्या संख्यांना काय होते 3ने इथं भाग जाताना दिसत आहे. म्हणजे आपण काय करूया भागिले 3 करू, म्हणजे काय होईल त्याचं संक्षिप्त रूप देऊया. ठीक आहे. मग काय होईल बघा बरं. किती त्रिक 42, 14 त्रिक 42 आणि किती त्रिक 45, 15 त्रिक 45. काय उत्तर आलं आपलं 14/15. हे फायनल उत्तर झालं. हे पण उत्तर बरोबर आहे. 42/45 हे पण बरोबर आहे आणि हे पण आहे. दे आर बोथ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. ठीक आहे. कारण आपण भागिले 3 करून तो संक्षिप्त रूप दिला आहे त्याला. ठीक आहे. बघा आता दुसरा प्रश्न हा वजाबाकीवर आहे. आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं. आता हा 10 आणि 20 आहे. मग सारखं कसं करणार, मोठा 20 आहे 20चा पाढा 20×1 20. 10च्या पाड्यात 20 येतो का, हो. 10×2 20 होतात, मग गुणिले 2 करा. ठीक आहे. मग कोणता अपूर्णांक तयार झाला याचा आता 3×2 6/20. ठीक आहे. वजा 1/20 जसं लिहा, कारण की त्याचा छेद 20च आहे. आता हे सममूल्य अपूर्णांक तयार झाले 20, बरोबर की नाही. मग हे तसेच्या तसे खाली लिहायचं छेद. आणि आता अंशांची काय करायची इथं वजाबाकी 6 - 1. ठीक आहे. मग 6 - 1 किती उत्तर आलं 5 आणि छेदाला 20. 5/20. आता हे दोघं 5च्या पटीत आहेत, बरोबर की नाही. हे दोघं संख्या कशा आहेत 5च्या पटीत आहेत. आपण काय करूया इथं आता दोघ्याला जर आपण 5/5ने भागलं तर त्याचा अजून संक्षिप्त रूप तयार होईल, बरोबर की नाही. किती झालं मग 5×1 5 आणि 5×4 20. 1/4. बोथ द आन्सर्स आर करेक्ट. 5/20 म्हणजे 1/4. ठीक आहे. अशा तऱ्हेने दुसरं उदाहरण बघा. आता दुसऱ्या उदाहरणात छेद इथं 4 आहे आणि इथं 2 आहे. मग 4 मोठा आहे ना, 4चा पाढा 4×1 4. 2च्या पाड्यात 4 येतो, येस. 2×2 4. मग आपण दोघांना काय करू 4 4ने गुणू. इथं का नाही बदलले मी, ऑलरेडी 4 आहे, बदलायची गरज नाही.
काय झाला तो 3/4 वजा याचा काय झाला 2 बे आणि काय झाला 2×4. ठीक आहे. आता हे समच्छेद अपूर्णांक झाले. कसे करतो बेरीज वजाबाकी 4 जसं तसा खाली अंशांची काय करायची वजाबाकी 3 वजा 2. किती उत्तर आलं 3 वजा 2 1 आणि छेद 4. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. आता इथं 14 आहे आणि इथं 7 आहे. 14चा पाढा 14 1 14 7च्या पाढ्यात 14 येतो. येस 7 दून 14. मग गुणिले काय करू आपण 2 गुणिले काय करू 2. आता बघा हा 6/14 जसं तसं खाली लिहा वजा हा याचं काय झालं 2 दुने 4 आणि 7 दून 14. आता हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. मग ते जसे तसे खाली लिहून टाका. अंशांची काय करायची वजा बाकी 6 वजा 4 किती झाले 6 वजा 4 2 आणि छेद 14 जसंच्या तसा खाली. आता इथं जर तुम्ही नीट बघितले हे उत्तर बरोबर आहे तुमचं 2/14. पण ते 2/14ला अजून कितीने भाग जाईल सांगा बरं मला. दोघं 2च्या पटीत की नाही. मग 2ने भाग जाईल. भागिले काय करू आपण 2 किती करू 2 किती झाले 2 भागिले 2 म्हणजे 1. 14 भागिले 2 म्हणजे किती 7. 2चा पाढा 7पर्यंत म्हणायचा 2×7 14. किती उत्तर आले 1/7. 1/7 पण उत्तर बरोबर आहे आणि 2/14 पण उत्तर बरोबर आहे. बिकॉज दे आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स सममूल्य अपूर्णांक आहे. पण सहसा संक्षिप्त रूप देऊनच उत्तर आपण लिहित असतो. ठीक आहे. आता बघा चौथा प्रश्न आहे. इथं छेद किती आहे 6 आणि इथं आहे 5. 6चा पाढा मोठा 6 आहे ना. मग 6चा पाढा मी जरा वरती लिहितो 6 1 6. 5च्या पाढ्यात 6 येत नाही. 6 दून 12 नाही. 7 3 18 नाही. 6 4 24 नाही. 5च्या पाढ्यात 24 नाही. 6 5 30 येस 30 दोघांच्या पाढ्यात आहे. आपण दोघांचे छेद किती करायचे आता इथं 30. किती करायचे 30. 6ला 30 कसं बनवणार मी 6 5 30. अंशाला आणि छेदाला कितीने गुणावं लागेल 5ने. मग याचा सममूल्य अपूर्णांक काय तयार झाला 5 चौक हा बघा 5 चौक किती झाले 20 आणि छेद किती झाला आता 30. ठीक आहे. वजा आता छेद 30 व्हायला पाहिजे म्हणून 5ला कितीने गुणावं लागेल आपल्याला 5 6 30. अंशाला आणि छेदाला कितीने गुणायचं 6ने. 6 3 किती झाले मग 18 आणि छेदाला 5 6 30. आता हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. मग समच्छेद अपूर्णांक कसं करायचे जसे तसा लिहून टाका छेद सारखा अंशांची वजाबाकी. 20 मधून 18 गेले किती राहिले बरं 20 मधून 18 गेले उरले 12. किती उरले 12/20. ठीक आहे. आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं या संख्या 12 आणि 30 3च्या पाढ्यात येतात बरोबर की नाही. म्हणजे या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातोय 3ने भाग जात आहे. मग आपण काय करूया 3ने दोन्ही संख्यांना भागून टाकू. ठीक आहे. म्हणजे किती होतात 3चा पाढा 4पर्यंत म्हणा 3 चौक 12. ठीक आहे. 3चा पाढा 30पर्यंत म्हणा 3 10 30. तुम्ही जर नीट लक्ष दिलं अजून ते छोटे व्हायला पाहिजे होते बरोबर. मग आता 4 आणि 10 दोन्ही समसंख्या आहेत. परत 2ने भाग जाऊ शकतो. म्हणजे इथंच आपण काय करायला पाहिजे होतं 6ने भाग द्यायला सॉरी इथं आपण काय करायला पाहिजे होतं 6ने भाग द्यायला पाहिजे होता. ठीक आहे. मोठ्यातल्या मोठ्या संख्येला भाग द्यायचा. आपण अजून परत इथं तुम्ही करू शकता डायरेक्ट आपण काय करूया जरा हे मी फोडतो. ठीक आहे. 6ने भाग देऊ आपण. दोन्ही संख्यांना काय देऊ 6ने भाग देऊ. ठीक आहे. 6 दुने किती होतात 12 म्हणजे दुने म्हणजे 2 आणि 6 पंचे 2/5. ठीक आहे. फायनल उत्तर काय आपलं 2/5. 12/30 पण बरोबर आहे. त्याच्यानंतर जेवढे पण तुम्ही हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत सर्वात छोटा उत्तर यायला पाहिजे संक्षिप्त रूप पाहिजे. ठीक आहे. आता लास्ट उदाहरण बघा. आता इथं 7 आहे इथं 4 आहे. आपण काय करूया आता मोठा कोण आहे 7. 7चा पाढा लिहू 7 1 7. 4च्या पाढ्यात 7 येतो का नाही. मग 7 दून 14. 4च्या पाढ्यात येतो का नाही. 7 3 21. 7 3 21 नाही येत 4च्या पाढ्यात. 7 चौक 28 येतो. ठीक आहे. काय करूया 28ने दोघं यांना 28 छेद करू. 7ला 28 कसं करणार 4ने. 7 चौक 28. मग अंशाला आणि छेदाने कितीने गुणायचं 4ने. हा काय झाला 2 चौक
छेद 28 बरोबर वजा आता 4ला 28 कसं बनवणार गुणिले 7 करावं लागेल. अंशाला आणि छेदाने कितीने गुणायचं 7ने. 7 1 7 आणि हा काय झाला छेद 28. आता हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. मग छेद जसंच्या तसं 28 लिहून टाका आणि अंशांची काय करायची वजाबाकी 8 वजा 7. ठीक आहे. किती उत्तर आलं मग 8तून 7 गेले किती राहील 1 छेद 28. दिस इज द आन्सर. ओके. मग आपला हा उदाहरण संग्रह इथं संपलेला आहे. उदाहरण संग्रह 22. ठीक आहे. उद्या आपण नेक्स्ट उदाहरण संग्रह बघू. ओके. सो बाय बाय. कीप स्टडिंग.